मैत्रिणींनो, थंडीमुळे हेअरफॉल होतोय, केस तुमचे विरळ होत आहेत, टाळू थोडी थोडी दिसायला लागली आहे, भांग सुद्धा खूप जास्त मोठा दिसतो आणि यामुळे तुम्ही पण टेन्शन मध्ये आलात का? अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या सगळ्या गोष्टीवरती रामबाण आणि रेडीमेड मार्केट मधले मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. 5 असे मॅजिकल सिरमची तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देते, त्यामुळे रील शेवटपर्यंत पहा. पहिलं सिरम आहे द ऑर्डिनरी मल्टीपेप्टाइड सिरम फॉर हेअर डेस्टिनी. हे एक वॉटर बेस असं सिरम आहे. तुमचे केस हे लावल्यावर तेलकट सुद्धा होणार नाहीत किंवा चिकट सुद्धा होणार नाहीत. केसांना मुळापासून मजबूत करण्याची ताकद यामध्ये आहे, त्यामुळे केस गळणं सुद्धा कमी होतं. टाळूचं आरोग्य यामुळे सुधारतं. हेअर फॉलिकल्स पक्के होतात, त्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ सुद्धा चांगली होते. यानंतरचं सिरम आहे ते म्हणजे विश केअर हेअर ग्रोथ सिरम. हे सध्या अफोर्डेबल असं सिरम मानलं जात आहे. केस गळती रोखण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीसाठी एकदमच बेस्ट आहे. तुमचे केस विरळ होत असतील तर हे लावा. तुमचे केस हे दाट होणार यामध्ये काही शंका नाही. विशेष म्हणजे यामुळे केसांचं तुटणं हे सुद्धा कमी होतं. यानंतरचं सिरम आहे ते म्हणजे पिलग्रीमचं सिरम. हे सिरम केसांची जाडी वाढवण्यासाठी आणि पातळ केस दाट करण्यासाठी फायदेशीर आहे. आणि हो, केसांचं टेक्स्चर सुद्धा यामुळे सुधारतं. केस गळतात सुद्धा कमी आणि एकदमच स्मूथ आणि शायनी दिसतात. या पुढचं सिरम आहे प्लमचं रोजमेरी रेडेन्सिल हेअर ग्रोथ सिरम. सध्या बाजारामधलं हे लोकप्रिय सिरम आहे, कारण यामध्ये रोजमेरीची नैसर्गिक शक्ती आणि रेडेन्सिलचं वैज्ञानिक तंत्रज्ञान आहे. यामुळे केसांचा पोत सुधारतो, केस फ्रीजी होत नाहीत आणि शायनी सुद्धा दिसायला लागतात. डायरेक्ट हे तुमच्या रूट वरती काम करतं, त्यामुळे केस सुद्धा कमी तुटतात. लास्ट बट नॉट द लिस्ट, मिनिमलिस्टचं हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असणारं सिरम. मिनिमलिस्ट ही ब्रँडच त्याच्या ट्रान्सपरन्सीसाठी ओळखली जाते. सगळे घटक हे पॅकेजिंगवरच लिहिलेले आहेत. तुमचे जर कपाळावरचे टाळूवरचे केस विरळ झाले असतील, जर तुम्हाला टक्कल पडल्यासारखं वाटत असेल तर हे सिरम लावा. एकदमच चमत्कारिक तुम्हाला रिझल्ट येईल. हे सिरम वॉटर बेस असल्यामुळे अजिबात केस तुमचे चिकट होत नाहीत. रात्री तुम्ही जर हे लावलं तरी सुद्धा खूप मोठा परिणाम तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे सगळे सिरम तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा.